आजूबाजूला जर कुठे उभे असाल तर कोणी अपने सपने देखे हैं आणि सोबतच आज आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या नवलहरीच्या सहाय्याने आजच्या कार्यात चैतन्य निर्माण करून आजच्या सांस्कृतिक संध्येचा प्रारंभ करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नागपूर येथे आयोजित आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांचं आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी पल्लवी शिर्के आणि मी विकास जाधव स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. ईश्वर के आशीर्वाद से अपनी वाणी को प्रारंभ करते हैं. ईश्वर के आशीर्वाद से अपनी वाणी को प्रारंभ करते हैं. और फिर हम सांस्कृतिक कार्यक्रम का आगाज करते हैं. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटनाचा जो सोहळा आहे तुझ्याच साक्षीने घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे इतिहास याची काय आहे बांधता येईल केव्हाही क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द बाळगावी जिद्द बाळगावी. तर आज एकूण 4 विभाग आपल्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण करणार आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर, 2 नंबरला नागपूर विभाग, 3 नंबर अमरावती विभाग आणि 4 नंबरला PAO मुंबई विभाग. आज आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या नवलहरीच्या सहाय्याने आजच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करून आजच्या सांस्कृतिक संध्येचा आरंभ करणार आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीतील म्हणजेच अर्थात संत्रानगरी नागपूर येथे आयोजित आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांचं आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी पल्लवी शिर्के आणि मी विकास जाधव शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ईश्वर के आशीर्वाद से अपने वाणी को प्रारंभ करते हैं. ईश्वर के आशीर्वाद से अपने वाणी को प्रारंभ करते हैं. नया जोश नई उमंग से भरी ये शाम आरंभ करते हैं. बजा दो एक बार दिल खोलकर तालियां और फिर हम सांस्कृतिक कार्यक्रम का आगाज करते हैं.
यांच्या आनंदजी आणि कल्याणजी यांच्या जोडीमधील आनंदजी यांचे शोध त्या करत आहेत. तसेच तिसरे परीक्षक जे आपल्याला सोबत भेटवस्तू म्हणून पुस्तक देणार आहोत. तर मी आपले संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा आजच्या या सांस्कृतिक संध्येचा सुरुवात आपण उद्घाटनीय नृत्याने करणार आहोत. हौसलों की हुंकार हो तुम्ही मातृभूमी की जय जयकार हो. हौसलों की हुंकार हो तुम्ही मातृभूमी की जय जयकार हो. सुनो मेरे प्रकृति के रक्षक, सुनो मेरे प्रकृति के रक्षक, तुम्ही भगवान बिरसा मुंडा का अवतार हो, तुम्ही भगवान बिरसा मुंडा का अवतार हो. तर आपल्या समोर घेऊन येत आहे गडचिरोली चंद्रपूर भागातील आदिवासी रूढी परंपरेवर आधारित असलेले नागपूर विभागाची विशेष ओळख दाखवणारे गोंडी नृत्य. आदिवासी हो रे मैं हाँ आदिवासी हाँ. सेवा परसातीन जय 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 सेवाना आमुठवाया सेवा ते निवा सेवाना आमुठवाया सेवा ते निवा. सेवा सेवा परसातीन जय 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 सेवाना आमुठवाया सेवा ते निवा सेवाना आमुठवाया सेवा ते निवा.
आदिवासी कलाकारांसाठी. मित्रांनो, ही विशेष जून या डॅन्सवा 2025 नागपूर येथे आयोजित आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशांत ढाबरे सर यांनी तयार केलेली आहे. आली रे आली, आता माझी बारी आली. आली आली रे आली, आता माझी बारी आली. इतना अच्छा परफॉर्मेंस हुआ तो जोर से बजनी चाहिए टाली. जोरानं टाळ्या होऊ द्या. तिकडून मागून आवाज काहीच नाही येत आहे. आणखी जोरानं. कोई लक्ष्य बड़ा नहीं, कोई लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो डरा नहीं, जीता वही जो डरा नाही. तर यानंतर जो विभाग येणार आहे तो विभाग रामाच्या पावन स्पर्शाने कालिदासाच्या काव्याने नटलेला संत्रानगरी म्हणून ओळखला जाणारा विभाग म्हणजेच नागपूर विभाग. पेंच अभयारण्य, ताडोबा अभयारण्यासारखी पर्यटन स्थळांनी विशेष ओळखला जाणारा विभाग. असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभी करणारी सेवाभावी संस्था म्हणजे आनंदवन हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाने ठाण मांडलेला विभाग. एकता आणि संघर्षाची मिशाल दीक्षाभूमी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशांची धरोहर रामटेक किल्ला, नागपूर किल्ला, शांतीचा संदेश देणारा सेवाग्राम बापू कुटी अशा अनेक वैविध्याने एकवटलेला विभाग म्हणजेच नागपूर विभाग. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झाल्यास दॅट्स वा 2025चा आयोजक असलेला विभाग म्हणजे नागपूर विभाग. तर आपला हा नागपूर विभाग आपल्याला म्हणतो की जिंदगी में हमें सबसे प्यारी है ये जगह, जिंदगी में हमें सबसे प्यारी है ये जगह, इस जगह की खासियत है उसकी वजह. सेमिनरी हिल्स की हवा और 0 माइल्स के नीचे से जाने का मज़ा कुछ और ही है. पर इतने बड़े स्टेट महाराष्ट्र की सेकंड कैपिटल कहलाने का टशन भी कुछ अलग है. राम झूला से जाओ तो गर्व से देखते हैं इंडिया का लहराता हुआ फ्लैग. राम झूला से जाओ तो गर्व से देखते हैं इंडिया का लहराता हुआ फ्लैग. हमारे नागपुर का अलग ही है स्वैग. ऑरेंजेस है नागपुर की शान, नागपुर से है हर नागपुरियन की पहचान. ऑरेंजेस है नागपुर की शान, नागपुर से है हर नागपुरियन की पहचान. और नागपुरी है हमारे हर नागपुरियन की जान, और नागपुरी है हमारे हर नागपुरियन की जान. तर यावरून आपल्याला कळतं की यानंतरचं सादरीकरण हे नागपूर विभागाकडनं होणार आहे. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया नागपूर विभागाचं. स्वागतम. मध्यम लहरी 205.4 मीटर्स म्हणजेच 2054 किलोहर्ट्जवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर 10 माघ शके 1946 म्हणजेच दिनांक 7 फेब्रुवारी 2025 संध्याकाळची 7:30 झाली आहेत. नागपूर केंद्राची सायंकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं. नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी. मी अजय संरक्षित सादर करतोय हवामानाचा अंदाज. आज नागपुरातील युनिव्हर्सिटी ग्राउंडवर आनंदी व प्रसन्न हवामान राहील. मनोरंजनाची ढग दाटून सप्तसुरांचा मुसळधार पाऊस कोसळण्याची दाट शक्यता आहे. हर्ष, उल्हास, हास्य, उत्साह, जल्लोष, स्फूर्ती, चैतन्य यांचा सप्तरंगी इंद्रधनू नभांगणात दिसण्याचा इशारा देण्यात येत आहे. उत्साहाच्या थंडीनं ठाण मांडलंय. त्यामुळे अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील कर्मचाऱ्यांनी कामावर जाणं टाळावं. सौम्य स्वरूपाचे हास्य भूकंपाचे धक्के जाणवणार असल्यामुळे संकोचाच्या कोचवर बसणे टाळावे. रसिका श्रोत्यांसाठी विशेष सूचना. सूर आणि तालांची घमासान बरसात सुरू राहील. विजेप्रमाणेच टाळ्यांचा कडकडाट सुरू ठेवावा.
अति आनंदात घरी फोन न करणाऱ्यांसाठी विशेष सूचना. 2 दिवस घरी न गेल्यामुळे स्वयंपाकघराचं तापमान वाढण्याची शक्यता आहे. जेवायला पाहिजे असल्यास घरी फोन करणे विसरू नका. जिंकलेली ट्रॉफी शोकेसमध्ये ठेवणाऱ्यांसाठी सूचना. शोकेसमधली ट्रॉफी पाहून पार्टीची अवकाळी मागणी करणाऱ्या मित्रांमुळे तुमच्या पाकिटावर गारपीट येऊ शकते. हवामानाचा अंदाज समाप्त. संध्याकाळची 7:30 झाली आहेत. गीत संगीत मुलाखतींची पर्वणी. आकाशवाणी. सादर करीत आहोत वीर जवानांच्या सेवेत आजचा विशेष कार्यक्रम जयमाला. फना या चित्रपटातील देश रंगीला रंगीला या गीतासाठी फरमाईश केली आहे मुंबईहून श्री निलेश राजूरकर व त्यांचा समस्त परिवार, श्रीमती दीपा देशपांडे व त्यांचा समस्त परिवार, त्याचबरोबर डॅट्सवा 2025साठी जमलेल्या सर्व सहकारी आणि मित्रमंडळी यांनी. रंगीला रंगीला देश मेरा रंगीला
थँक्यू. 2054 हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यानंतर सादर करीत आहोत हॅलो, हॅलो. कार्यक्रम हॅलो मेरी पसंद. सबके दिलों का एहसास अलग होता है. सबके दिलों का एहसास अलग होता है. सबको इस दुनिया में सबका व्यवहार अलग होता है. आंखें तो सबकी एक जैसी ही होती है. आंखें तो सबकी एक जैसी ही होती है, पर सबका देखने का अंदाज अलग होता है. नमस्कार, गुड इवनिंग मेरे प्यारे दोस्तों. मैं हूँ आपकी दोस्त अश्विनी और लेकर आई हूँ आपका मनपसंद हेलो मेरी पसंद कार्यक्रम. तो दोस्तों शुरू करते हैं आपकी बातों और गीतों का सफ़र आज का पहला कॉल लेकर. हेलो नमस्ते. यह है प्रोग्राम हेलो मेरी पसंद जिसमें आपका स्वागत है. हॅलो 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 मेरी पसंद मध्ये मी फोन लावला होता. अव ते गाणं ऐकायचं होतं. माझ्यावाल्या धनी आलेलं हे आवडते बघा. हाँ हाँ जरूर सुनाएंगे. पहले आपका नाम बताइए. अहो ते मी बोलून राहिली लेखाबाई. अहो ते मॅसनी काही हिंदी बिंदी काही समजत नाही बघा. ते काही मला बराबर समजत नाही. अरे तर मला मराठी पण येतं ना. काय करतात मग तुमचे धनी? आता काय सांगू तुम्हाला बापा. आमचं हे पहिले होतं टर्जरीमध्ये. तेव्हा मार्च महिना आला की त्याचं डॉस्कच फिरे. नुसतं ते डेली क्लोजिंग CMP तर TMP. आता काय ते नवीन इकुबर का फिबिकोबर आलं नुसतं तेच करत राह. आणि आता लोकल फंडमध्ये गेलं. नुसतं हिंडतच राहते या गावचा आणि त्या गावचा आणि करत राहते नुसतं ते ऑडिट का फाडीट. काय बी कामाचा नाही हा माणूस. अरे अरे इतक्या त्रासून गेल्यात तुम्ही? अरे नाही तर काय नुसतं काय ते ऑडिट टकूर फिरलंय बघा माझं. लईच फिरलंय. तर तुमचं टक्कुर सॉरी डोकं शांत करायला आम्ही कोणतं गाणं लावू? अहो ते लावा ना ताई दादा कोणकेच गंगू तारुण्य तुझं बेमाम तू इश्काचा टंबाम. अरे श्रोत्यांची फरमाईश पूर्ण करणं आमचं कामच. ही गाणी नव्हेत, ही आहेत नक्षत्रांची देणी जी ऐकवते आकाशवाणी. ऐकूयात फुल टू दादा कोंडके यांच्या फॅन्ससाठी गंगू तारुण्य तुझं बेफाम हे अफलातून गाणं. चित्रपट राम राम गंगाराम. गीतकार राजेश मुजुमदार. संगीतकार राम लक्ष्मण. गायक सुमेध कांबळे आणि संध्या ढोणे.
उषाच्या छातीचा भरोसा काय मला कधी दुरून नको ये संतीला आणि माहेरचा हलवा देतोय तुला गपोरी माहेरचा हलवा देतोय तुला येऊ नका जवळ भेटायला हलवाई रसयला भेटायला मला हलवाई रसयला भेटायला नवा करा पाणी करा पूर्ण झालं आकाशवाणीनंतर सर्वात लोकप्रिय प्रसारण माध्यम म्हणजे दूरदर्शन. 80च्या दशकामध्ये सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अशाच एका आठवणीतल्या मुलाखतीचं पुनर्प्रसारण आज आपण पाहणार आहोत. नमस्कार दर्शक हो, दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये मी अश्विनी कुलकर्णी आपलं स्वागत करते. डॅट्सवा कला व क्रीडा स्पर्धा सन 2003 पासून आयोजित होत आहेत. या स्पर्धेविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत खुद्द डॅट्सवा सर. नमस्कार. दूरदर्शनच्या संवाद या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज या कला व क्रीडा स्पर्धा आयोजित होत असताना तुम्ही आला आहात, तरी माझा पहिला प्रश्न, कसं वाटतंय? मायेचा ओलावा प्रेमाचं अभयदान, मायेचा ओलावा प्रेमाचं अभयदान, माझं डॅट्सवा कुटुंब म्हणजे देवाचं वरदान, माझं डॅट्सवा कुटुंब म्हणजे देवाचं वरदान. 2 वर्षांनी होते भेट वाटतं समाधान, 2 वर्षांनी होते भेट वाटतं समाधान, इथेच माझं सुख हेच माझं तीर्थस्थान. खूप छान, अतिशय सुंदर शब्दात आपण आपल्या भावना व्यक्त केल्या. सर, आपल्या परिवाराला कोणता संदेश द्याल? या स्पर्धांमधून कर्मचारी त्यांच्या कलागुणांना वाव देतात, 2 दिवस एकत्र येतात, चिंता विसरून आनंदी आणि समाधानी होतात. या स्पर्धा आयोजित होत राहाव्यात, खेळीमेळीने राहावे हीच सदिच्छा माझ्या विभागातील सर्व संचालक, सहसंचालक, माझे मित्र यांना भेटलो. अगदी माझं मन आनंदाने आज गहिवरून आलं. इथे आलेल्या सर्वांना देखील हीच जादुई अनुभूती नक्कीच होत असावी. इच्छा असावी उंच उडण्याची, इच्छा असावी उंच उडण्याची, सप्तरंगी स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची. मनात जर असेल निश्चयाचा दीप, तर आयुष्य बनतं आनंदाचं गीत. डॅट्सवा सर,
ऐकूयात आपल्या आवडीचं एखादं गीत. अभी मुझमें कही थोडी सी है बाकी जिंदगी. अतिशय सुंदर आणि समर्पक गाणं तुम्ही निवडलंय. ऐकूयात अभी मुझमें कही. चित्रपट अग्निपथ. गीतकार अमिताभ भट्टाचार्य. संगीतकार मराठी बाणा जपणारे अजय अतुल आणि गायक आपले सर्वांचे लाडके सुमेध खासनविस.
दौऱ्यावर विभागातील कर्मचारी देखील नागपुरात बहुसंख्येने दाखल. स्थानिक निधी लेखा परीक्षा संघटनेच्या निवडणुका येत्या मार्च महिन्यात जाहीर. महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल या संवर्गातील 56 पदे भरणार. ठळक बातमीपत्र समाप्त. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हा पंढरीचा विठुराया वेडा कुंभार आणि त्याची निस्सीम भक्ती करणारा गोरा कुंभार. पंढरपूरहून वारीचं थेट प्रक्षेपण आता आपण पाहणार आहोत. पाहूयात कार्यक्रम वारी आणि स्टोरी. विठ्ठल. मंडळी तुम्ही अहो या तुम्ही अगदी योग्य वेळी आलात बघा. हे बघा मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अहो काय आहे सारखं विठ्ठल विठ्ठल करत राहता. आता थोडं लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगन्नियंता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला. अहो आता त्याला विसरा असं कुठं म्हणते मी. पण या छोट्या लेकराकडे बी लक्ष द्या, नाहीतर याच्या वाटेला यायची तेही मातीच. तुम्ही ना विनाकारण वाद घालत आहात. हो ते जाऊ द्या. मी धुनी भांडी करून विहिरीवरून पाणी भरून येते, तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवा जरा. आणि हो मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचे तिकडे इठ्ठल इठ्ठल करत. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर.
काय करताय? अहो तुम्ही काय करताय? माझं पाय अक्कल काय ठेवली आहे का तुम्ही? तुमच्या पायाला माती आणि माणसातला फरक बी कळाना झालाय का या काळ्याच्या बाई? माझ्या पायाखाली कुणी आहे हेही मला जाणवलं नाही आणि मी स्वतःच्याच लेकराचा जीव घेईल का? आता बघ एका माऊलीचा कोप काय असतो ना हेच तुला दाखवते. आता याला इथं ठेवायचं नाही, याचे आता तुकडेच केले पाहिजे. खबरदार मला स्पर्श कराल तर. होणारा हाताला जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही माणसाची गर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसर गजल काळजी रे. देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा काळजी रे माझा देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. उठ पोरा, तुझी भक्ती श्रद्धा तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. माते तुझंही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते. अकाउंट्स अँड ट्रेजरीज मॅडम, डायरेक्टर राजूरकर सर, एक्स DAT चिटणीस सर, नागरगोजे सर, कानडे सर, भारती झाडे मॅडम, हे एक विशेष गीत मी कंपोज केलेलं आहे. थीम याचं MFS सोनू घेतलेलं आहे. सोनू हाय काय नाही काय तुम्ही ऐकलं असेल. तर याचं एक एक्झाम्पल म्हणजे हे की ट्रेजरी, लोकल फंड, ट्रेजरी, जिल्हा परिषद, इतर डेप्युटेशनच्या पोस्ट्स, हे 4 असे स्टँडर्स कंपोज केलेले आहे. ट्रेजरीचं थीम असं घेतलं आहे सर की मार्चच्या वेळेस साधारणतः TOला सूचना येत असतात, या लेखाशीर्षाचे देयकं घेऊ नका, इतक्या रकमेचे देयकं पारित करू नका, इतक्या रकमेचे धनादेश आता निर्गमित करू नका. याच्यामुळे DDO आणि TO यांच्यामध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग होतं. तर त्याच्यामुळे तो थीम घेऊन TO म्हणतो की DDO तुला TOवर भरोसा नाही काय. सेकंडली आपण लोकल फंडकडे येतो. लोकल फंडवर सगळे ऑडिटर्स अतिशय प्राणपणाने ऑडिट करत असतात. मेंडेसचं टेन्शन असतं, अपलोडिंगचं टेन्शन असतं. तो घेऊन ते डेल्फाला
अपील करत असतात. त्याच्यानंतर जिल्हा परिषद, कॅफो आणि डेप्युटेशनचे इतर जे काही आपले कर्मचारी असतात, अधिकारी असतात, वन साईड रिलिव्हिंगचे प्रश्न असतात, कुठे रुजू करून न घेण्याचे असतात. तर यामुळे या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या या गीतातून आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला सर्वांची साथ लागेल याच्यामध्ये. जेव्हा मी TOला बोलेल तेव्हा नागपूर विभागातील ऑल ट्रेजरी ऑफिसर्स इथे येतील. त्याच्यानंतर दे विल कम ऑन द स्टेज. जेव्हा मी लोकल फंडचा उल्लेख करेल तेव्हा सगळे नागपूर विभागातील लोकल फंड असिस्टंट डायरेक्टर्स येतील, नंतर ते स्टेजवर येतील. कॅफो जेव्हा मी जिल्हा परिषद म्हणेल तेव्हा सर्व 6 कॅफो इथे येतील. आणि जेव्हा मी डेप्युटेशन किंवा इतर DATला अपील करेल तेव्हा नागपूर विभागातील सर्व असिस्टंट डायरेक्टर्स, डेप्युटी डायरेक्टर्स, जॉईंट डायरेक्टर्स आणि डायरेक्टर हे सर्व या मंचावर येतील अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आय रिक्वेस्ट माय को डान्सर्स टू प्लीज कम ऑन द स्टेज. कम ऑन. ओके, सो हियर वी गो. पंकज सिंह जी, लेकिन सूचना कॉम्प्लिकेटेड असते त्याची रचना. GRची भाषा कशी गोल गोल. PDO तू POशी गोल गोल. PDO तुला POवर भरोसा नाही का? तरी आम्ही त्याला करतो अपलोड. ऑडिटसाठी जावे लागते खोल खोल. तू ऑडिटरशी कोण बोल तुला ऑडिटरवर भरोसा नाही का? रविवारी थंडी शब्द नसते मार्चमध्ये एंडी. अंगाचा आकार कसा गोल गोल. सूर्य तू कॅफोशी गोल गोल. सूर्य तुला कॅफोवर भरोसा नाही का?
सर्वांशी करावं लागतं सेफ्टी. कधी कधी जातो असता बोलतो तू आमच्याशी बोल मायावर हरवता नाही का. सारे असिस्टेंट डायरेक्टर्स प्लीज ऑन द स्टेज. असिस्टेंट डायरेक्टर डिप्टी डायरेक्टर ऑफ नागपुर रीजन शेंडे मैडम, प्लीज कम ऑन द स्टेज. वी आर कंक्लूडिंग दिस सेशन ऑफ नागपुर विद अ वंडरफुल सॉन्ग एक दूसरे से करते प्यार हम. कम ऑन पांडे मैडम, प्लीज कम ऑन द स्टेज. सारे असिस्टेंट डायरेक्टर्स, सारे डिप्टी डायरेक्टर्स, जॉइंट डायरेक्टर्स नागपुर रीजन के प्लीज आ जाए स्टेज पर. बोकड़े दादा, हिरुड़कर साहब, यू वर्क वेरी हार्ड फॉर दिस. प्लीज कम ऑन द स्टेज, प्लीज कम फास्ट. और सारे परफॉर्मर्स आ जाए, सारे सिंगर्स. मिलेगी परिंदों को मंजिल, मिलेगी परिंदों को मंजिल, ये उनके पर बोलते हैं. रहते हैं कुछ लोग खामोश, लेकिन उनके हुनर बोलते हैं, उनके हुनर बोलते हैं. आताच आपल्यासमोर नागपूर विभागातील हुनरबाज आणि जिगरबाज कलाकारांनी अतिशय वेगळ्या अंदाजात सादरीकरण केलेलं आहे.